चलो साईं के तुम द्वार, चलो साईं के दरबार। चलो साईं के तुम द्वार, चलो साईं के दरबार। श्री गणेशाय नमः। श्री साईनाथाय नमः। प्रथम नमो श्रीनाथ, चरणी ठेवूनी माथा, ऐका साई कथा श्रोते जन हो। श्री साई दयासागर त्यांसी भजा निरंतर, ऐका एक प्रकार शिर्डी नगरी झाला। एक स्थायिक व्यापारी तेल देण्याचे नाकारी, श्री साईनाथ सत्वरी वदते जाहले। आज्ञा करी भक्तांसी जाहो त्वरा वीरीसी, निर्भरा पंटेंसी रात्रभर जळतील। ऐकुनी आज्ञा श्रीशी भक्त गेले वीरीसी, पाण्याने भरल्या पंट्यासी मशिदीत पेटविल्या। श्री गुरूंची लीला अपार, पण त्या जळल्या रात्रभर। पाहून हा प्रकार जनचकित जाहले, मग वाढला विश्वास जो तो बने साईदास। शिर्डीस देव खास अवतरला म्हणती, धरिता साई ध्यान आनंदे तृप्ते मन। करिता साई भजन शांती मिळे सर्वथा। खोटी या जगाची माया विसरले हरीसी भजाया। गेला गेला जन्म वाया नरदेही येऊनी, ईश्वरासी भजला ध्रुव बाळ मिळवेले स्थान अढळ। पावला ईश्वरी बळ भक्ती मार्गे जाऊनी, भक्ती करी वाल्या भिल किती भक्षिले प्राणी मात्र। झाला ऋषी पवित्र भक्ती वाटे जाऊनी, ऐका हो भक्त प्रल्हाद लागला ईश्वरी नाद। देऊनी जन्म त्यास माता धन्य जाहली, आता नको पुरावे श्री साईनाथा स्मरावे। चरण त्यांचे धरावे श्री परमेश्वर मानुनी, धन्य धन्य ती नगरी जेथे बाबा वास करी। आम्हा गरिबांची पंढरी शिर्डी नगरी आहे हो। एके दिवशी श्रीनाथ बसले असता मशिदीत, तेथे एक भक्त येऊन या ठाकला। श्री समक्ष करी विनंती, मजला नाही हो संतती। घरी आहे बहुसंपत्ती कवण्या कामे येईल ती। दूर दावनी हात वदती साईनाथ, जा इथून त्वरित इच्छा पूर्ण होईल रे। ते क्षणी तो व्यापारी येऊनी ठाकला घरी। निशिदिनी भजे साई श्री मन लावून ऐका हो। ग्रहलक्ष्मी झाली गर्भवती श्री गुरुची कृपा होती। दर्शनासी पती पत्नी शिर्डी नगरा प्रवेशले। घेतले श्रीचे दर्शन तीर्थप्रसाद केला पावन। दिदला आशिष गुरुन घरी येऊनी पोचले। झाला पुत्र त्यास लागला श्रीचा ध्यास। राहिला ना दुजा भास साई चरणी लागुनी। घेऊनी साई दर्शन सुखी झाले कित्येक जन। करूया साष्टांग नमस्कार साई श्रींच्या चरणाशी। श्रोते हो ऐका हकीकत शांत ठेवून आपले चित्त। खानदेशी जळगावात घटना ऐसी घडली ही। तेथे सदन व्यापारी एक, त्यासी एकुलता पुत्र एक। कर्मयोग त्याने देख महारोगी जन्मला। करी रुपये लाखो खर्च परी ते जाती सर्व व्यर्थ। पडे त्याचे पदरी अनर्थ प्रयत्न लाखो करून या। एक दिवशी एक भिकारी भिक्षा मागू गेला द्वारी। दृष्टी टाकी मुलावरी आणि सांगता झाला, शिर्डीस साईनाथ आहे बहुकृपावंत। तव पुत्र टाक चरणात दुःख दूर होईल रे। ऐकुनी वार्ता ऐसी घेऊनी आपल्या पुत्रासी। जावया निघाले शिर्डीसी पिता पुत्र मिळवणी। आले स्टेशन मनमाड एक भिकारी आला जवळ। लागली म्हणे तळमळ पोटामध्ये भुकेने। दिदले त्यासी दान तो म्हणे होईल कल्याण। कृपा करील भगवान दयावंत तुझवरी। मग घेऊन आपल्या पुत्रा शिर्डीस गेला त्वरा। लावून श्रींचा अंगारा घरी आपल्या परतले। श्री साईनाथ कृपा करी घेतली धाव भक्ता घरी। थोड्या दिवसात बिमारी नष्ट त्याची झाली। जेथे स्थान श्रीच्या गुरूंचे तेथे वृक्ष आहे लिंबाचे। तपस्या केली 12 वर्षे साईनाथ त्या स्थानी। होता रामनवमीचा दिवस आम्ही गेलो शिर्डीस। सांगती भक्त आम्हास चमत्कार ऐका हो। आम्ही बदलो त्या नरा सांगा सांगा त्वरा करा। वृत्तांत सांगा सारा श्री गुरूंच्या लिंबाचा। मग म्हणे तो साई सेवक त्या लिंबाची फांदी एक
खाऊनी स्वाद देख कैसी गोड लागते. धावून गेलो लिंबापाशी, मारला दगड फांदीसी. पाने पडली धरणीसी, उचलोनी आम्ही भक्षिली. पाने गोड लागता मुखी, श्री साई नाम आले मुखासी. गेलो समाधी मंदिरासी, चरणी माथा ठेविला. पाहवया निघालो शिर्डीनगर, वाटेत भेटला एक फकीर. अंगावरी फाटके वस्त्र, उभा समोरी राहिला. तो म्हणे होईल कल्याण, गोरगरिबा करता दान. सुखी होईल हो जीवन, साई कृपे तुमसे. त्यासी दक्षिणा देऊनी, शिर्डी नगरी फिरोनी. पोचलो मंदिरी येऊनी, समाधी जवळी बैसलो. मनी धरता साई ध्यान, शांत होई माझे मन. वाटे मना जाहलो धन्य, शिर्डी यात्रे येऊनी. एका लागले होते वेड, देई शिवा भडाभड. त्याचे जवळी काही काळ, यात्रे माझी काढला. त्या वेड्यास त्याच्या मातेने, यात्रा रामनवमी होती म्हणून करावया श्री साई दर्शन. शिर्डीस होता आणला. मग संपली यात्रापुरी, परत निघालो यावया घरी. प्रेम श्रींच्या मंदिरी, वेड्या हृदय भेदले. त्यासे केला नमस्कार, जातो रे बाबा आम्ही बर. अश्रूने भरले नेत्र त्या क्षणी वेड्याचे. समाधीकडे पाहता फिरून, हृदय आमचे आले भरून. लागे न जावे सोडून, पवित्र तीर्थ शिर्डी हे. पोचलो घरी येऊन, असंख्य संकटे गेली टळून. झाले सुखी जीवन, साई ध्यानी राहुनी. एके काळी नव्हते अन्न, उघडा होतो वस्त्राविण. आता सुखी जीवन, साई कृपे जाहले. किती वैरी झाले मित्र, कित्येक करीत होते तिरस्कार. तेच आता करती सत्कार, उत्तम कवी मानुनी. ही सगळी श्रींची दया, पालटली माझी काया. निशिदिनी साई नाम भजाया, आनंद मजला वाटतो. ऐसेच किती प्राणी, जाशी जग हे नीच मानी. पवित्र झाले साई ध्यानी, प्रकरण पुढच्या ऐका हो. एके काळी काही पठाण, शिर्डीचा आले जाण. नमाज पडण्या कारण मशिदीत प्रवेशले. मशीद शेणाने लिपलेली, ती तशीच होती ओली. ती पठाणांशी दिसली, लाल झाले रागाने. उभे राहिले श्री समोर, अन्याय केला बहुगोर. ओले आहे नमाज घर, गाई म्हशींच्या शेणाने. शांत होऊनी श्री सांगती, पडा नमाज निश्चिती. तिळ मात्र लागेल न माती, गुडघ्यांशी आपल्या. म्हणणे श्रीचे घेऊन लक्षात, केली नमाज पडण्या सुरुवात. श्री साईनाथ तोपर्यंत जवळी त्यांच्या बैसले. नमाज जाहली पुरी, परी डाग नाही वस्त्रावरी. पठाण लोलटी चरणावरी, भक्तिभावे साईंच्या. आपण आहात वल्ली अल्ला, एक पठाण बोलला. अपराध हम्मी केला, क्षमा आम्हा करावी. यात नाही अपराध, श्री गुरु त्यांसी सांगत. भावे भजा भगवंत, साह्य तुम्हा होईल तो. ऐका एक हकीकत, ठेवितो श्रोती यांचे सेवेत. चित्त सुद्या शांत, ध्यान लावून वाचा आहे. रामनवमीचे वेळा, मोठा भरला होता मेळा. भर दुपारचे प्रहरा, शिर्डी माझी पोचलो. श्री क्षेत्र शिर्डीत सामूहिक होते जेवण. जेवून उठलो पंक्तीतून, तहान जोराशी लागली. हिंडलो शिर्डी नगर, परी न मिळे नीर थंडगार. तानेचा वाडे जोर, क्षणोक्षणी जोराचा. मग एक भक्त सांगे विचार, प्रधान लेंडी बागे वीर. तिचे पाणी थंडगार, पीत होते बाबाही. आम्ही बागेत प्रवेशलो, पाय विहिरीचे पाणी प्यालो. पिऊन पाणी तृप्तलो, बागेमधल्या विहिरीचे. धन्य धन्य ती वीर, श्रींशी आवडे जिचे नीर. भाग्य आमचे खरोखर, जला आम्हा लाभले. एकदा एक भक्त गेला होता शिर्डीस. फिरता फिरता यात्रेत एके जागी उभा राहिला. फोटोचे होते दुकान, होते चित्र छान छान. एका प्रतिमेवर ध्यान, त्या भक्तांचे पोचले. ती होती साईंची मूर्ती, जग गाई ज्यांची कीर्ती. ऐसा तो शिर्डीपती, हृदया माझी बैसला. धन्यासी विचारी दाम, मनी घेऊन साई नाम. 10 रुपये सांगे दाम एका प्रतिमेचे. दिले पैसे दुकानदारास, शिल्लक नाही खर्चास. जाणे आहे मुंबईस, कैसा जाऊ गुरुदेवा. सुसली बुद्धी त्यासी, काही चालत निघाला पायी. मुखामध्ये नाम साई, एके मुक्कामी पोचला. उगवला दुसरा दिवस, लागला पायी चालावयास. 2 दिवसाचा उपवास, अन्नपोटी नव्हते. मनमाड दिसे समोर, श्री गुरूंची लीला अपार. श्रोते हो ऐका चमत्कार, एक पाकिट सापडले.
पाकिटात रुपये 20, एक श्री मूर्तींचे तावित. श्री साई कृपावंत ऐसे वदुनी उचलले. धावता आलो स्टेशनावरी, गाडी उभी होती समोरी. घेऊन तिकीट मुंबापुरी, सुखरूप पोचला. बाकी राहिलेले दाम त्याचे करी सत्कर्म. गोरगरिबा देई धर्म, श्री साईंसी भजा सांगुनी. श्रोते हो विनंती ऐका, साई साई नाम घोका. योग्य समयी टळेल धोका, साई नाम भजल्याने. धन्य धन्य शिर्डी नगरी, जेथे साई वास करी. आम्हा दिनांची पंढरी, शिर्डी क्षेत्र आहे हो. धन्य धन्य तिथली जनता, जे लाभला ऐसा दाता. ज्याचे चरणी ठेविता माथा, विघ्ने टळतील सर्वथा. अरे श्रवणानो साई विना, नका ऐकू त्रिभुवना. कलियुगी कृष्ण काना, साईनाथ जाहला. पहा नेत्र हो मूर्ती, फक्त पहा साई श्रीची. या जगी ज्यांची कीर्ती, जनता सारी गातसे. श्रोते हो ऐका विनंती, जे साईनाथा भजती. आयुष्य सुखी करून घेती, साई ध्यानी राहुनी. ज्याचे मुखी साई, जगी त्यास भय नाही. त्याचा शत्रू मित्र होई, ऐसे नाम पूज्यते. जो जो प्राणी साई स्मरे, त्यासे आपले वाटे जग सारे. श्री साई नामांचे वारे, हृदयांतरी पसरे हो. धन्य धन्य नदी गोदावरी, धन्य धन्य मठ साकोरी. धन्य धन्य ती फुलवारी, जी लेंडी बागे उगवते. धन्य धन्य तो पक्षी, जो लेंडी बागे फळे भक्षी. त्याशी मिळेल मुक्ती, साई कृपे जाणपा. ऐका धन्य तो अश्व, ज्याच्या अंतरी भक्तिभाव. श्रींशी मिळोनी अवयव, धन्य जगी जाहला. धन्य धन्य ती द्वारका माई, जेथे माझा नाथ राही. त्याचे चरणी ध्यान राही, हीच मागणी परमेश्वरा. ऐका ऐका अहमदनगर, तेथे मारवाडी गजाधर. लागले त्यासी दारिद्र्य, ईश्वर लीला पहा हो. करीतसे व्यवसाय कर्जाचा, भार लोकावरी व्याजाचा. करी रक्त सोसाव गरीबाचा, लीला प्रभूने दाखविली. एकदा काही लोक शिर्डी मार्गे जात, सुसला विचार एकास. शिर्डी नगरी प्रवेशले, नाथ आमचे साई श्री. बसले होते दगडावरी, सर्व मंडळी नमस्कारी. बाबा जवळी बसले, सांगती सारा वृत्तांत. एक व्यापारी अहमदनगरात, त्याने दिलेल्या कर्जात जमीन आमची घेतली. वदते झाले साई श्री, जो गरिबावरी पोट भरी. त्यासी दंडित श्रीहरी, या जगी करील हो. परतली मंडळी सारी, पोचले येऊन अहमदनगरी. ढाय ढाय रडे व्यापारी, धन चोरीला गेले हो. पुढे झाला भिकारी, तुकडे मागे घरोघरी. न्याय आहे ईश्वरा घरी, अन्याय नाही जाणपा. एके दिवशीचा वृत्तांत, नाद बसले असता मशिदीत. तयाचा कोणी एक भक्त, वेगे चरणी लागला. श्री जवळी सांगे हकीकत, भगवे वस्त्रधारी साधू एक. प्रवेशला आहे शिर्डी नगरात, जन लुबाडण्या कारणे. फिरोनी सांगतो घरोघरी, चमत्कार बघावा सत्वरी. पंढरपूरचा श्रीहरी, प्रसन्न आहे मजवरती. आणि सांगे लोकांस, संतती नसेल ज्या नरास. त्याने औषध माझे खास, विकत घ्यावे एकदा. जयाजवळी नसेल संपत्ती, मंत्रुनी मी देतो एक मूर्ती. ती 1 वर्षभर पुरती, घरा माझी ठेवावी. तुमच्या गावात कोणी वैरी असेल सांगा खरोखरी. जळ माझी चमत्कारी, कमरेवरती बांधावी. 3 महिन्याचे अवधीत, शत्रू तुमचा होईल मित्र. त्यासी तळमळो अहोरात्र, लागेल तुमच्या भेटीशी. ऐकुनी सारा वृत्तांत, रागाने लाल झाले नाथ. पुरा पड सकेगा, पुरा पड सकेगा, एकाएकी उद्गारले. शांत ठेवून आपले चित्त, श्रुती ऐकावी हकीकत. खोट्यांचा शत्रू आमचा नाथ, पुरावाहाची परिसावा. मानवाची नाही शक्ती, कोणा देईल संतती संपत्ती. पाहण्या साधूची प्रचिती, आज्ञा करी भक्तांसी. जाऊन त्यासी विचार, पुरा पडशील का खरोखर. सत्वतव माझी असेल जर, मज संगे चालवा. ऐकून आज्ञा तो भक्त, साधू जवळी गेला धावत. धरला त्या साधूचा हात, म्हणे पुरा पडशील का. ऐकून वाक्य साई भक्तांचे, थरथर कापती पाय साधूचे. पुरा पडशील का या वचनाचे, गुड कोणा कळेना. थरथर कापे साधूचे अंग, साधू अंतरी जाहला धंग. साई भक्त म्हणे रे सांग, जीप तयाची हलेना. सोडून शिर्डी नगर, साधू धावे भराभर. जाई पावतो गावा बाहेर, भक्त पाठ पुरविले. भक्त सांगे श्रींशी येऊनी, साधू गेला शिर्डी सोडून. श्री साई हसतमुख करुनी, आशीष देती भक्तांसी.
म्हणती अल्लाह भला करेगा, हर पापी तुझसे डरेगा, नाम जग में रहेगा, ऐसे वदले श्री साई। त्या भक्ताचे सांगतो नाम, शब्दावरी ठेवा ध्यान, शिर्डीचा शिंपी काशीराम, ठाऊक असेल भक्तांसी। जयाचे वाचविण्या प्राण, साईनाथे केले प्रयत्न, काशीराम भाग्यवान, साई चरित्री वर्णिला, ऐसेची कित्येक चमत्कार, वर्णिले या पुस्तकी जर, न पुरतील पृष्ठे हजार, साई लीला पारती, करण्या भक्तांचा उद्धार, झाला साई अवतार, करूया साष्टांग नमस्कार, श्रोते हो सर्व मिळवणी, वेडे वाकडे माझे गान, श्रोतिया घ्यावे गोड करून, अप्पा समजून अज्ञान, क्षमा चुकीची करावी, वेडे वाकडे गाईन, परी तुझाच म्हणविन, ऐसे सांगती संतजन, वचन तुकारामांचे, मी साई चरणाचा दास, नाही मजला दुजा भास, जीवन माझे सुखी खास, श्री समाधी दर्शने जाहले। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अल्लाह मालिक।